वेलकम आहे. तर एका मिनिटाच्या आत घनमूळ क्यूब रूट कसं काढायचं आजची एक महत्वाची ट्रिक आपण बघणार जी सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. तर घनमूळ म्हणजे काय याच्या अगोदर आपल्याला घन म्हणजे काय हे समजलं पाहिजे. यासाठी आपण दिले एकचा घन एक असतो म्हणजे कोणत्याही संख्येला त्या संख्येने 3 वेळा मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला घन मिळतो. फॉर एक्झाम्पल 2चा क्यूब म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 8 आला, 3चा क्यूब 27, 4चा क्यूब 64, 5चा 125 अशा प्रकारे आपण 10चा क्यूब पर्यंत लिहिलेले आहेत आणि हे आपल्याला इथपर्यंतचे क्यूब माहित असणं गरजेचं आहे आणि मोस्टली सर्वांचे लर्न असतात एवढे सगळे क्यूब. आता आपल्याला जे जास्त मोठे क्यूब आहेत त्यांचं क्यूब रूट कसं काढायचं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हा नंबर आहे याचं क्यूब रूट काढायचं म्हणजे घनमूळ काढायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 27चं घनमूळ 3 येतं, 64चं घनमूळ 4 येतं. मग एवढ्या मोठ्या नंबरचं घनमूळ कसं काढायचं हे आपण एकदम एका मिनिटाच्या आत कसं काढायचं हे पण आपण बघूया. यासाठी आपल्याला काय करायचं लक्षात घ्या, हे जे दिलेला नंबर आहे याचं घनमूळ काढायचं. लक्षात घ्या इथे 3 दिलेले, याचा अर्थ काय हे घनमूळ काढायचं हे आपण समजायचं. तर यासाठी आपल्याला काय करायचं की जे पहिले उजव्या हाताकडून 3 नंबर आहेत त्यांना अंडरलाईन करायचे. तर तो नंबर आला 616. त्याच्यामध्ये जो पहिला डिजिट आहे युनिट डिजिट तो बघायचा 6. तर आपल्याला पाहिजे की हा जो 6 युनिट डिजिट आहे इथं यामध्ये कुणाचा युनिट डिजिट 6 आहे. युनिट डिजिट म्हणजे एकक स्थानचा अंक. जर इथं बघितलं आपण 1 आहे, 8 आहे, 7 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे आपल्याला दिसते. इथं 6 युनिट डिजिट कुणाचा आहे 6च्या क्यूबला आहे. त्याच्यामुळे ह्याचा युनिट डिजिट पण काय येणार 6 येणार आहे, फिक्स झालेले आहे. त्यानंतर आपला पुढचा नंबर बघायचा जो आहे 175. 175 नंबर याच्यामध्ये कुणापेक्षा लहान आहे हे बघायचं आपल्याला. फॉर एक्झाम्पल 175 बघा हा 216 पेक्षा लहान आहे. त्याच्यामुळे त्याच्या पाठीमागे क्यूब कोणाचा आहे 6चा क्यूब. 216 6चा क्यूब आहे. त्याच्या पाठीमागे आहे 5चा क्यूब. तर 216 पेक्षा 175 लहान असल्यामुळे 5 त्याच्या पाठीमागचा जो क्यूब नंबर आहे म्हणजे 5चा क्यूब 125 म्हणून इथं आपल्याला 5 घ्यायचं आहे आणि दॅट इज द आन्सर. अशा प्रकारे 56 गुणिले 56 गुणिले 56 जर आपण क्यूब काढला तर आपल्याला 175 616 हा नंबर मिळतो. कोणत्याही संख्येचा तुम्ही क्यूब रूट काढू शकता. आपण बघूया सेम दुसरं उदाहरण. याच्यामध्ये आपल्या याचं क्यूब रूट काढायचं. सिम्पली सेम मेथडने आपल्याला लास्ट 3 डिजिटला रेश वाढायचे. त्याचा युनिट डिजिट चेक करायचं. युनिट डिजिट ह्याचा 2 आहे तर याचा युनिट डिजिट 2 कुणाचा आहे ते चेक करायचं. दिसते आपल्याला युनिट डिजिट दिसते 2 आहे, कुणाचा 8चा आहे. त्याच्यामुळे ह्याचा युनिट डिजिट 8 येणार आहे आन्सरचा. आता पुढचा जो नंबर आहे 941 हा कोणत्या क्यूब नंबरच्या म्हणजे कुणापेक्षा लहान आहे, कोणत्या क्यूब नंबर पेक्षा लहान आहे. आपल्याला 941 हा 729 आणि 1000 यांच्यामध्ये आहे. तो 1000 पेक्षा लहान आहे. मग 1000 पेक्षा लहान पाठीमागं काय 9चा क्यूब 719. त्याच्यामुळे इथं आपलं पुढचं जे 9चा क्यूब 719 त्यामुळे 9 इज द आन्सर हिअर. अशा प्रकारे 98चा क्यूब हा नंबर येतो. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही संख्येचा क्यूब रूट आपण काढू शकतो, घनमूळ काढू शकतो. ही सगळ्यात शॉर्ट ट्रिक होती. या सर्व शॉर्ट ट्रिक्स या सर्व स्पर्धा परीक्षा ऑलरेडी आपण संयुक्त स्कूल आरबी ही एक शॉर्ट ट्रिक आहे. याच्यावरून एक हा जो पॉईंट हा क्लिअर होतो. परंतु सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती आज आपल्या चॅनलवरती आहे संयुक्त स्कूल आरबी. सर्व लाईव्ह क्लासेस आपल्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये आहेत युट्यूबच्या. आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.